उजवा पाय फोल्ड, डावा पाय असा सरळ स्ट्रेट क्रॉसमध्ये ठेवायचा आहे. दोन्ही हात मागे लॉक करायचा आहे. डाव्या बाजूला बेंड व्हायचं. डावे साईडची बेंडिंग झाल्यानंतर डाव्या पायाचे पूर्ण इंचेस प्रॉपर कमी होतात, फॅट बर्न होतात. बेंडिंग प्रॉपर घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. होल्डिंग वरच्या हाताकडे नजर ठेवायची, एल्बोकडे, वरच्या एल्बोकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डाव्या हाताने डाव्या पंजाला पकडायचा आहे. थोडासा पाय समोरच्या बाजूला. यस. 1 होल्डिंग, 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता पाय समोरच्या बाजूला थोडंसं फ्रंटला घ्यायचं. उजव्या हाताने उजवा घोटा पकडा, डावा हात वरती. 1 2 3 4 6 7 8 9 10. रिलॅक्स. यानंतर उजवा हात साईडला ठेवा, पूर्ण भार उजव्या हातावरती पडू द्या. त्यानंतर डावा पाय सरळ स्ट्रेट, होल्डिंग असू द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता साईड चेंज, सेम अपोजिट. आता उजव्या पायाची सिक्वेन्स घ्यायची. उजव्या पायाचे थाईज, पिंडरीचे इंचेस प्रॉपर कमी होतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. होल्डिंग घ्या. आता 1 वरच्या हाताकडे नजर, 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. उजव्या हाताने उजवा अंगठा पकडा, पूर्ण उजव्या बाजूला बेंडिंग. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता डावा हात डाव्या घोट्याला पकडायचा आहे, पाठीमागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता यानंतर एल्बो फोल्ड करा, पूर्ण उचला हात, कानावरती ठेवा, पायाला पूर्ण बॅलन्स करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता त्यानंतर परत हाताचा तळवा तसाच ठेवा, परत रिपीटमध्ये घ्या. यामध्ये अपोजिट बाजूचं राहिलेलं आहे, तरी तुम्ही ती बाजू कवर करून घेऊ शकता. मी फक्त एका बाजूचं दाखवलेलं आहे. तुम्ही सेम अपोजिट बाजूचं पण करू शकता. हाताचा तळवा प्रॉपर स्पर्श करून, एल्बो न फोल्ड करता करू शकता. 10 सेकंड होल्ड. डेली प्रॅक्टिस करा, नक्की मांडीचे इंचेस कमी होतील प्रॉपर. बाय बाय.